सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे सभागृह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सातारा महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेल्या शहीद सैनिक कृतज्ञता सन्मान सोहळा 2026 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व नियोजन मंत्री नामदार शंभूराजे देसाई हे होते। तर कार्यक्रमाला उद्घाटक व शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे होते। या शहीद सन्मान कृतज्ञता सोहळ्याला 2026 ला 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत शहीद झालेल्या परिवारांचे सांत्वनपर विशेष सन्मान करण्यात आला आहे। यामध्ये विशेषतः वीर माता, वीर पिता, वीर पुत्र, नारी शक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक व युद्धातील शूरवीर सैनिकांची विशेष उपस्थिती होती। सोबतच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 6 जून 2026 रोजी शहीद सन्मान कृतज्ञता सोहळा भव्य दिव्य व भावनिकरित्या पार पडला आहे। या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन जय हिंद फाउंडेशन सैनिक हो तुमच्यासाठी हे सामाजिक संस्था देशातील सर्व शहीद परिवारासाठी काम करत आहेत। जय हिंद फाउंडेशनची स्थापना मुंबई येथील ताज हॉटेलवरील झालेल्या 26/11च्या भ्याड हल्ल्यानंतर करण्यात आली। विशेषतः ही देशातील अशी वाखण्याजोगी सामाजिक संस्था आहे की जी सर्व सैनिक बांधवांना, शहीद परिवारांना व भारतीय नागरिकांना भारतीय म्हणून कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत असते। ही संस्था शहीद परिवार यांच्या पाठीशी कायम 26 नोव्हेंबर 2008 पासून सुरू झाली आहे। आतापर्यंत या संस्थेच्या शाखा महाराष्ट्र, गोवा, जम्मू काश्मीर, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश व वेगवेगळ्या प्रांतात आहेत। त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, नवी दिल्ली या सर्वीकडे सामाजिक संस्था जय हिंद फाउंडेशन मार्फत सैनिकांच्या मदतीसाठी करण्यात येते। सर्व शहीद कुटुंबियातील परिवारांना शहीद कृतज्ञता सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शविताना शहीद परिवारांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, मानाची महाराष्ट्रीयन साडी व बांगडी चोळीचा विशेष सांत्वनपर भेट म्हणून देण्यात येते। यासोबतच त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सहकार्य म्हणून मदतही करण्यात येतात। विशेषतः डॉक्टर वैभव कुमार निमकर हे जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा प्रवक्ता आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जय हिंद फाउंडेशनच्या मार्फत सर्व सैनिकांना, आणीबाजी सैनिकांना, शहीद परिवारांना एकत्र करून त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन, करिअरच्या पाऊलवाटा, जागर विचारांचा अशा प्रकारचे विशेष व्याख्यान आणि निवेदन तसेच सूत्रसंचालनातून भारतीय सैनिकांचा आवाज बुलंद कार्य डॉक्टर निमकर हे करतात। सोबतच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते विशेष सहभाग दर्शवितात आणि सैनिकांची बांधिलकी एकत्रित करण्याचा त्यांचा पवित्रा व त्यांचा मानस आहे। सोबतच त्यांनी केलेल्या सामाजिक विश्वविक्रमामध्ये 18 दिवस 18 रात्र सतत चालणाऱ्या 501 तास सूत्रसंचालन करून त्यांनी या जगातील विश्वविक्रम भारतीय सैन्यांची शौर्यगाथा सांगितली आहे। त्यासोबतच नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणाहून त्यांची आचार्य पदवी पूर्ण झाली। ते सुद्धा त्यांनी विशेष कामगिरी म्हणून जय हिंद फाउंडेशन आणि भारतीय सैनिकांना समर्पित केली आहे। आणि म्हणूनच डॉक्टर वैभव कुमार करत असलेल्या सैनिकांच्या सेवाभावी कार्यासाठी जय हिंद फाउंडेशनचा राष्ट्रीय युवा प्रवक्ता पुरस्कार 2026 त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री व नियोजन मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय। या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, जय हिंद परिवारातील सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय संचालक सदस्य वर्ग व सर्व शहीद परिवार व सैनिक उपस्थित होते। अशा प्रकारे शहीद परिवार कृतज्ञता सोहळा 2026 सातारा या ठिकाणी संपन्न झालाय। या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीत, राज्यगीत या सुमधुर संगीताच्या आविष्काराने झाली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।